योगासन वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावते. दररोज योगाभ्यास केल्यास शरीरातील रोग दूर होण्यास मदत होते, तसेच मन शांत आणि समतोल राहते, असे मत ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण तसेच नवी व नवीकरणीय ऊर्जा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, बेळगाव महानगरपालिका आणि जिल्हा आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुवर्ण विधानसौध येथे आयोजित 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात ते बोलत होते. आजच्या बदलत्या आधुनिक जीवनशैलीत चांगले आरोग्य राखण्यासाठी भारताची प्राचीन परंपरा असलेले योगासन अत्यंत आवश्यक असल्याचे ते म्हणाले. 12ನೇ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಯೋಗ ದಿವಸದ ಶುಭಾಶಯವನ್ನು ಕೋರ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಭಾರತ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಎಲ್ಲ ಮಂತ್ರಿಗಳನ್ನು ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಪ್ರತಿಸರ್ತಿ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಆಯುಷ್ ಮಂತ್ರಾಲಯದಿಂದ ಸೂಚನೆ ಕಳಿಸ್ತಾರೆ. ದೇಶದ ಬೇರೆ ಬೇರೆ ಭಾಗಗಳಿಗೂ ನಾನು ಹೋಗಿದ್ದೇನೆ. ಕಳೆದ ಬಾರಿ ಐಹೊಳೆ ಪಟ್ಟದಕಲ್ಲಿನಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇತ್ತು. ಈ ಬಾರಿ ಬೆಳಗಾವಿಯ ಸುಪ್ರಸಿದ್ಧ ಸುವರ್ಣ ವಿಧಾನಸಭೆಯ ಆವರಣದಲ್ಲಿ ಸೌಧದ ಆವರಣದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಆಡಳಿತ ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದೆ. ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಯೋಗ ದಿವಸದ ಶುಭಾಶಯವನ್ನು ಕೋರ್ತಾ ಸ್ವಲ್ಪ ಆದರೂ ದಿವಸ ಯೋಗ ಮತ್ತು ಪ್ರಾಣಾಯಾಮವನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡುವಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ವಿನಂತಿಯೊಂದಿಗೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಶುಭಾಶಯ. या कार्यक्रमाला बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाळी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम, प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी रोहित सिंग, जिल्हा आयुष अधिकारी श्रीकांत सुंदळी तसेच विविध शाळा कॉलेजचे विद्यार्थी आणि योगप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. शुभ क्षण आले, क्षण प्रेमळ है, रेशमात गुंफून सोनेरी. BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakwadi, Belagavi.